हॅलो एव्हरीवन, मी जाकीर सर, संचालक विजन अकॅडमी किनवट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TCSने जे पेपर्स घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये क्लास 3 पदासाठी जेवढेही एक्झाम झालेत त्याच्या पेपरमधील इंग्रजी विषयाचे PYQचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये जलसंपदा विभाग असेल किंवा त्याच्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक असेल आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण वनरक्षक असेल किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षा ज्यांचं आयोजन TCSने केलेलं असेल, तर अशा मागच्या वर्षी झालेल्या PYQचा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करूयात. आणि विशेषतः जे विद्यार्थी ग्रुप सी म्हणा किंवा ज्याला क्लास 3च्या पोस्टसाठी प्रिपरेशन करत आहेत, तर त्यांनी हा व्हिडिओ पहा, ज्याच्यामध्ये TCSचे प्रश्न इंग्रजीचे कसे असतात त्याचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न पहा. हा जो पेपर आहे जलसंपदा कालवा निरीक्षक मधला प्रश्न आहे. 2024 मध्ये झालेली जी परीक्षा आहे याच्यातला पहिला प्रश्न आपल्याला इथं वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, जो शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे. तर प्रश्न काय विचारलेला आहे? द किलिंग ऑफ वन्स हजबंड, ज्याला म्हणतो आपण स्वतःच्या पतीची हत्या करणे, स्वतःच्या पतीची हत्या करणे, याचा अर्थ असा होतो प्रश्नाचा, स्वतःच्या पतीची हत्या करणे. आता स्वतःच्या पतीची हत्या करण्यासाठी 4 पर्याय इथे दिलेले आहे. योग्य तो आपल्याला अर्थ दर्शवणारा पर्याय निवडला पाहिजे. पहिला आहे जेनोसाइड आहे. जेनोसाइड याचा अर्थ ज्याला मराठीमध्ये आपण वंश हत्या म्हणतो, वंश हत्या, हा नाही. दुसरा जो आहे इन्फॅन्टिसाइड आहे. इन्फॅन्टिसाइडला ज्याला म्हणतो आपण बाल हत्या म्हणतो, आपण बाल हत्या आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा जो आहे मॅरिटिसाइड आहे. मॅरिटिसाइड म्हणजेच काय? स्वतःच्या पतीची हत्या करणे. यासाठी योग्य जो वर्ड आहे द किलिंग ऑफ वन्स हजबंड इज कॉल्ड एज मॅरिटिसाइड, हा पर्याय करेक्ट आहे. त्याच्यानंतर उर्वरित जो आहे पॅरिसाइड आहे. पॅरिसाइडचा अर्थ ज्याला आई वडिलांची हत्या करणे, आई वडिलांना मारणे, यासाठी हा शब्द आपण वापरतो. तर पहा, पहिला जो प्रश्न होता शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे, जलसंपदा विभाग 2024 मधला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा. हा सुद्धा जलसंपदा विभागाचाच आहे. 2024चा हा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नपत्रिकेतला. आणि हा जो आहे इथं प्रोवर्ब आहे. प्रोवर्ब आपल्याला इथं विचारलेला आहे. प्रोवर्ब, मन ज्याला म्हणतो आपण, तर या मनीचा अर्थ दर्शवणारा योग्य तो पर्याय निवडायचा आहे. प्रश्न काय म्हणतो? ही हू प्लेज द पायपर कॉल्स द ट्यून, याचा अर्थ जो अधिकारात असतो, अधिकारात असणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार चालणे, अधिकारात असणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार चालणे, ज्याच्याकडे पॉवर आहे, जो सत्तेत आहे, ज्याचा जसा आदेश येतो त्यानुसार चालणे. तर यासाठी आपल्याला 4 पर्याय आहेत. पहिला जो आहे when one has to act according to a superior's wishes, that is the correct answer, हाच आहे. काय? एखादा व्यक्ती अधिकारात जेव्हा असतो त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या गायडन्सनुसार, त्याच्या आदेशानुसार चालणे, म्हणजेच हा आहे. दुसरा जो आहे, तरी ऑप्शन अभ्यासू, you will almost certainly suffer unbearable effects if you get involved in something beyond a certain point or something harmful. जर तुम्ही मर्यादा किंवा लिमिटेशन्स क्रॉस जर करत असाल तर तुम्हाला नुकसान होतो, असा या वाक्याचा अर्थ होतो. हा नाही. त्याच्यानंतर तिसरा आहे टू बी सक्सेसफुल वी रिक्वायर इंटरपर्सनल इंटरॅक्शन. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला परस्पर संबंध आवश्यक आहे, हा सुद्धा नाही. त्याच्यानंतर चौथा जो आहे यू कुड बी हार्म बाय बिंग टू क्युरियस. क्युरियस, जिज्ञासू ज्याला म्हणतो आपण, प्रत्येक गोष्ट जाणून घेणं आपल्यासाठी चांगलं नसते, काही गोष्टी न जाणून घेणंच आपल्यासाठी फायदेशीर असतात. प्रत्येक गोष्ट जाणून घेतलं तर आपल्याला त्रास होऊ शकतो, असा याचा अर्थ होतो, हा सुद्धा नाही. म्हणजेच पहिल्या जो ऑप्शन आहे हा याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे इथं आपल्याला अपोजिट मिनिंगचा वर्ड निवडायचा आहे, ज्याला आपण विरुद्धार्थी शब्द म्हणतो. आणि हा प्रश्न सुद्धा कालवा निरीक्षक 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. फ्रँकली, स्पष्टीकरण फ्रँकली सांगतो, दॅट इज अ प्रिटी बिग ऍडव्हान्टेज. ऍडव्हान्टेज या शब्दासाठी आपल्याला योग्य तो अपोजिट वर्ड निवडायचा आहे. ओव्हर ऍपल स्टेटेड 18 hours. ऍपलने सांगितलेल्या 18 तासाच्या नंतरचा जो भाग होता हा काय खूप चांगला होता. 18 तासाच्या नंतरचा ऍपलने दिलेलं एक स्टेटमेंट आहे. फ्रँकली ते सांगत आहेत की 18 तासाच्या ड्युरेशनचा जो विषय आहे हा नंतरचा खूप चांगला होता. याच्यामध्ये इथे विचारण्यात आलेलं आहे लेव्हरेज आहे. लेव्हरेज या शब्दाचा अर्थ असा होतो फायदा होतो, हा नाही.
कारण ऍडव्हान्टेजेस म्हणजेच फायदा आहे, म्हणजेच इथं आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड करायचा आहे. त्याच्यानंतर आहे पहा प्रेसिडेन्स आहे. प्रेसिडेन्सचा अर्थ ज्याला म्हणतो आपण काय आहे, एक प्रकारचं प्राधान्य म्हणतो, हा सुद्धा नाही इथं. त्याच्यानंतर मास्टरी आहे. मास्टरी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, प्रभुत्व म्हणतो, हा सुद्धा इथं नाही. जो उर्वरित जो आहे ब्लॉकेज, ब्लॉकेजचा अर्थच काय होतो, एक प्रकारचा अडथळा ज्याला म्हणतो आपण, अडथळा. तर ऑप्शन नंबर 4 जो आहे ऍडव्हान्टेजेसचा अपोजिट वर्ड काय आहे, तो आहे ब्लॉकेज. हा एक ऑप्शन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इथं विचारण्यात आलेला आहे, जलसंपदा विभाग 2024चा हा प्रश्न आहे. आता इथं आपल्याला रिकाम्या जागी योग्य तो शब्द फिल करायचा आहे आणि हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन कशावर आधारित आहे, क्वेश्चन टॅग वर आधारित आहे. क्वेश्चन टॅग तुम्हाला माहित असेल, इंग्लिशमध्ये क्वेश्चन टॅग ग्रामरचा भाग आहे. आता यू कॅन स्टॉप बॅकसीट ड्रायव्हिंग डॅश डॅश. आता याला योग्य तो टॅग आपल्याला निवडायचा आहे. योग्य तो टॅग निवडताना तुम्हाला माहित आहे कॅन एक मॉडेल वर्ब आहे आणि कॅन असेल तर आपल्याला टॅग जोडताना तोच कॅन वापरावा लागेल. पण दिलेला कॅन पॉझिटिव्ह आहे तर याला निगेटिव्ह करून वापरावं लागेल. कॅनचं इथं काय होईल, कांट होईल. आणि हा ऑप्शन नंबर 3 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. कारण तुम्हाला माहित आहे क्वेश्चन टॅगचा जो स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल, टॅग कसा होतो, निगेटिव्ह होतो. आणि दुसरी गोष्ट, ऑलरेडी जर एखादा मॉडेल वर्ब असेल किंवा हेल्पिंग वर्ब असेल, तोच मॉडेल वर्ब तोच हेल्पिंग वर्ब आपण वापरतो. जर हेल्पिंग वर्ब नसेल तर त्याच्यामध्ये डू, डज, डीड टेन्स नुसार आपण यूज करतो. तर हा एक पॉइंट आहे. याच्यामध्ये आता कुड बी नाही, शुड ही नाही आणि विल ही नाही. ऑप्शन नंबर 3 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा इथं, हा कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकला आलेला प्रश्न आहे 2024 मध्ये. पहा आता इथं आपल्याला अप्रोप्रिएट मिनिंग दर्शवणारे इडियम जे आहे, इडियम याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे, ज्याला आपण वाक्प्रचार म्हणतो. आपण आता वाक्प्रचार काय, वन्स बिटन ट्वाइस शाय. आता एखादा वाईट अनुभव आलेला असेल, माणूस पुन्हा ती कृती करताना विचार करून करतो. म्हणजे वाईट अनुभवातून आलेला व्यक्ती काय, पुन्हा तीच कृती करताना विचार करतो, पुन्हा ती चूक करत नाही, असा याचा अर्थ होतो. आता या अर्थाला सुटेबल असं योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. तर याच्यामध्ये अन अनप्लीजंट एक्सपिरियन्स इंड्युसेस काउशन, दॅट इज द करेक्ट आन्सर. अनप्लीजंट एक्सपिरियन्स म्हणजे तोच, समजा एखादा आपल्याला दुःखद अनुभव, वाईट अनुभव आलेला असेल, तर त्या वाईट अनुभवानंतर आपण जेव्हा पुन्हा तशीच कृती करत असेल तर तेव्हा योग्य ती काळजी घेतो किंवा ती गोष्ट आपण अवॉइड करतो. हा करेक्ट आन्सर आहे. उर्वरित 3 पर्यायांचा अर्थ बघूयात. टू कीप समथिंग प्रेशियस सेफली, एखादी मौल्यवान वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे, असा याचा अर्थ होतो. समवन हु इज अफ्रेड ऑफ टेकिंग चॅलेंजेस, जो आव्हाने स्वीकारण्यासाठी नाकारतो. त्याच्यानंतर समवन हु डझंट लर्न फ्रॉम हिज प्रिव्हियस एक्सपिरियन्स, पूर्व अनुभवातून न शिकणाऱ्याला हा आपण शब्द वापरतो, जो बॅकमध्ये किंवा पूर्वी घडलेल्या घटना आहे त्याच्यातून काही शिकत नाही, त्यासाठी हा योग्य आन्सर आहे. परंतु आपल्याला इथं काय आहे, दुःखद अनुभवातून पुन्हा कृती करताना विचार करण्यासाठी वापरायचा पर्याय ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथं म्हणलेलं आहे अप्रोप्रिएट सिनॉनिम्स आहेत, सिनॉनिम्स वापरायचा आहे. हा पण कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता स्ट्रोक आहे, स्ट्रोकचा अर्थ काय होतो, फटका ज्याला म्हणतो आपण, फटका म्हणतो किंवा तडाखा म्हणतो आपण, तडाखा सुद्धा शब्द वापरतो. आता ब्लो, ब्लोचा अर्थच काय होतो, एक प्रकारचा फटका किंवा तडाखा. या 2 शब्दासाठी हा शब्द इथं आपण सिनॉनिम्स वापरतो. आता इथं याच्यामध्ये मॅग्निफाय आहे. मॅग्निफायचा अर्थ काय होतो, मोठे करणे असा होतो, माहितीच तो, मोठे करणे हा नाही. त्याच्यानंतर आहे लेविटेट आहे. लेविटेटला आपण तरंगणे म्हणतो, आपण तरंगणे हा सुद्धा नाही. त्याच्यानंतर डिस्पॅरेज आहे. डिस्पॅरेजला आपण काय म्हणतो, एक प्रकारचं याला डिस्पॅरेज हा सुद्धा नाही. याचा मराठीमध्ये योग्य तो अर्थ काय होतो, ज्याला म्हणतो आपण कमी लेखणे म्हणतो. काय म्हणतो, कमी लेखणे, यासाठी शब्द आपण वापरतो कमी लेखणे. तर हे एक लक्षात ठेवा. स्ट्रोकचा योग्य तो सिनॉनिम्स आहे ब्लो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पहा इथं, हा सुद्धा कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 2024 ला आलेला प्रश्न आहे, जो TCS पॅटर्न नुसार झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला योग्य ती चूक निवडायची आहे. सेंटेन्स मधला कोणता एररचा भाग आहे, मिस्टेक कुठे झालेली आहे, मिस्टेक हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथं प्रश्न काय म्हणलेला आहे, आय विल नॉट ब्रेक माय फास्ट अंटिल ही विल ऑबे माय रूल्स. आता ऍक्च्युली या सेंटेन्स मध्ये चूक कुठे झाली, तुम्हालाही लक्षात आलं असेल, नसेल तरी सांगतो पहा.
इथं अंटिलच्या नंतरचा जो सेंटेन्स आहे, जेव्हा सेंटेन्स मध्ये आपण अंटिल वर्ड आलेला असेल, अंटिल, तर इथं आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यानंतर येणारा, आता ऍक्च्युली इथला जो भाग आहे, ही विल नॉट ब्रेक माय फास्ट, हा झालेला आहे सिंपल फ्युचर झालेला आहे. कोणता टेन्स आहे? सिंपल फ्युचर. आता तुम्हालाही माहित असेल, इकडे सिंपल फ्युचर टेन्स असेल तर इकडे एक्सपेक्टेड काय आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स इथं आपल्याला एक्सपेक्टेड आहे. प्रेझेंट टेन्स एक्सपेक्टेड आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथं अंटिल असल्यामुळे सुद्धा आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स इथं एक्सपेक्टेड आहे. तर मग इथं दिलेलं कोणतं आहे? इथं सिंपल फ्युचर झालं, विल ऑबे. म्हणजे इथं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर याला आपण इकडे कन्वर्ट जर केलो तर इथं काय आलं असतं? ही विलच्या ऐवजी ही विल तर येत नाही, ऑबेज माय रूल, हा इथं असं आला असता. तर सांगायचं तात्पर्य विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं सिंपल फ्युचरच्या वाक्यामध्ये तिकडे सिंपल प्रेझेंट टेन्स एक्सपेक्टेड आहे, म्हणजेच इथं विल नसायला पाहिजे आणि इथं ऑबेला इथं येस असायला पाहिजे. म्हणजेच इथं हा जो भाग आहे हा एररचा भाग आहे. तर ह्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या? हा घटक आपला टेन्सवर आधारित आहे आणि थोडासा आपल्याला तो आलेला जो कंजंक्शन आहे अंटिल, हा सुद्धा आपल्याला थोडं लक्षात ठेवावं लागेल. म्हणजेच इथं आपल्याला एक्सपेक्टेड आन्सर ही ऑबेज आहे. आता येस इथं आपण जोडलो कारण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सिंग्युलर प्रोनाउन किंवा सब्जेक्ट असेल तर इथं आपण येस किंवा ईएस जोडतो. हा करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं 9वा जो प्रश्न आहे, इथं काय म्हणलेलं आहे? रिकाम्या जागी आपल्याला योग्य तो शब्द वापरायचा आहे. इट इज डॅश डॅश मॉन्स्टर्स. हे भयंकर आहे. ही सेड, तो म्हणाला. मॉन्स्टर्स म्हणजे काय आहे? ज्याला म्हणतो आपण भयंकर, यासाठी शब्द वापरतो आपण. आता इथं आपल्याला काय वापरायचं आहे? एक ऍडवर्ब वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? दिलेल्या ऑप्शन नुसार इथं योग्य तो आपल्याला ऍडवर्ब वापरायचा आहे. आणि तुम्हालाही माहित आहे ऍडवर्ब वापरताना जनरली ऍडवर्बला एलवाय प्रत्यय जोडलेला असतो. ही छोटीशी एक ओळख. प्रत्येक ऍडवर्बला एलवाय असतो असं मी म्हणत नाही, परंतु ते एक्सपेक्टेड मात्र इथं एलवाय आहे. आता इथं अर्थानुसार 4 पर्याय आहेत. योग्य तो पर्याय निवडायचा आहे. इट इज परफेक्शन असं अर्थ घेता येत नाही, इट इज परफेक्शन म्हणता येत नाही, कारण तो नाउन झाला. मग इट इज परफेक्टली, दॅट इज द करेक्ट आन्सर. हा ऑप्शन नंबर 2 आहे. परफेक्ट बी नाही आणि परफेक्टेड सुद्धा नाही. हा ऑप्शन नंबर 2 जो आहे, या रिकाम्या जागी योग्य तो शब्द येतो आणि वाक्य अर्थपूर्ण बनतो. हा सुद्धा प्रश्न कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 2024 मध्ये आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 10वा प्रश्न काय म्हटलेला आहे पहा. इथं तुम्हाला रिकाम्या जागी योग्य तो शब्द फिल करायचा आहे आणि प्रश्न सुद्धा कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 2024 ला आलेला प्रश्न आहे. आणि इथं काय म्हटलेलं आहे? माय मॅथमॅटिक्स टीचर इज डॅश डॅश इंटेलिजंट दॅन युअर सायन्स टीचर. या सेंटेन्स मध्ये इथं तुम्हाला निरीक्षण जर केले तर इथं तुलना केलेली दिसते, कंपॅरिझन केलेले दिसते. आणि कंपॅरिझन केलेला जो सेंटेन्स असतो तो सेंटेन्स म्हणजेच कोणत्या घटकाचा असतो? इंग्रजीच्या डिग्री घटकाचा असतो. आता इथं आपल्याला डिग्री घटकाचा योग्य तो शब्द आपल्याला निवडायचा आहे. तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमध्ये डिग्रीचे प्रकार किती पडतात? 3 आहेत. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, मग आता इथं आपल्याला योग्य तो डिग्रीचा शब्द घ्यायचा असेल तर इथं पहिला आहे, इथं व्हेरी शब्द होता, बाहेर राहिला व्हेरी, त्याला म्हणतो आपण. इथं व्हेरी शब्द येत नाही कारण इथं तुलना केली आहे. माय मॅथमॅटिक्स टीचर इज, आता इंटेलिजंट आहे म्हणे, त्याच्या सायन्स टीचर पेक्षा मॅथमॅटिक्सचा टीचर काय आहे? सायन्स टीचर पेक्षा इंटेलिजंट आहे, असं या सेंटेन्स मध्ये बोलायचं आहे. तर इथं इंटेलिजंटला व्हेरी इंटेलिजंट शब्द येत नाही. काय येत नाही? कारण हा जो गिवन सेंटेन्स आहे हा ऑलरेडी द्यान म्हणल्यानंतर इथं सीडी कंपॅरेटिव्ह डिग्रीचा सेंटेन्स आहे आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी शब्द वापरत नाही. त्याच्यानंतर पहा दुसरा जो ऑप्शन आहे मोस्ट, मच आणि मोर. आता मोस्ट तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरतो, हा सुद्धा नाही. मचही येत नाही आणि मोर हा इथं करेक्ट येऊ शकतो का? तर इथं पहा अर्थ कसा होतो? माय मॅथमॅटिक्स टीचर इज मोर इंटेलिजंट दॅन युअर सायन्स टीचर. तुम्हाला माहित असेल काय आहे? मच, मोर, मोस्ट असेल. हा शब्द आपण पीडी, सीडी आणि एसडीच्या सिक्वेन्सनुसार आपण वापरतो. मोस्ट कसं एसडी मध्ये सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपण वापरतो. तर इंटेलिजंट एक ऍडजेक्टिव्ह आहे, याच्यानंतर आपल्याला मोरच घ्यावा लागेल का? तर कंपॅरेटिव्ह जी डिग्री आहे
हे जे ज्ञान शब्दावरून आपण इथं लक्षात घेऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, हा आर्टिकलवर आलेला प्रश्न आहे आणि हा जो पेपर मधला प्रश्न कशाचा आहे, समाज कल्याण विभाग 2025 चा प्रश्न आहे. TCS पॅटर्न नुसार समाज कल्याण विभाग 2025. आता इथं तुम्हाला आर्टिकल घ्यायचं आहे, तर इथं ही हॅड डॅश आयडिया दॅट कुड चेंज द इंडस्ट्री. त्याच्याकडे अशी आयडिया आहे म्हणे की पूर्ण इंडस्ट्री चेंज करू शकते. आता याच्यामध्ये होती, त्याच्याकडे अशी आयडिया होती इंडस्ट्री पूर्ण चेंज करण्यासारखी त्याच्याकडे आयडिया होती. तर आता याच्यामध्ये पहा योग्य तो आर्टिकल निवडायचा. याच्यामध्ये नो आर्टिकल नाही, कारण आपल्याला योग्य तो शब्द इथं आयडियानुसार घ्यायचा आहे. आयडियानुसार आता द हाही नाही, त्याच्यानंतर आयन आहे. आयन इथं एक्सपेक्टेड आहे का, कारण इथं आयडिया हा शब्द जो आहे याची बिगिनिंग सुद्धा एका वॉवेलने झाली आणि याचा साऊंड सुद्धा कसा आहे, वॉवेल साऊंड आहे, म्हणून इथं एक्सपेक्टेड आन्सर आयन आहे. आणि इथं ए तर येतच नाही, कारण इथं साऊंड आणि त्याच्यानंतर त्याची बिगिनिंग जी आहे एक वॉवेल असल्यामुळे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 12वा प्रश्न. इथं आपल्याला एरर फाइंड करायचा आहे आणि एररचा जो प्रश्न आहे हा कशामध्ये आलेला आहे, समाज कल्याण विभाग भरती 2025 चा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही गोष्टी समजत असेल, एरर असेल, आर्टिकल असेल, ह्या ज्या क्वेश्चनचा जो वापर आहे बऱ्याच परीक्षेमध्ये होतो. आता आपण वनरक्षकचे ही बरेच व्हिडिओज बघितलो, त्याच्यावर आपण डिस्कस पण केलो. आता समाज कल्याण आहे किंवा इतर परीक्षा आहे त्याच्यामध्ये एररवर आधारित प्रश्न येतात. आता इथं काय म्हणलेलं आहे, द एफिल टावर. एफिल टावर इज मोस्ट आयकॉनिक लँडमार्क इन पॅरिस. पॅरिस मधला काय आहे, एक चांगला स्पॉट ज्याला म्हणतो आपण, एफिल टावर आहे. तर इथं दिलेला जो स्टेटमेंट आहे, एक मिस्टेक आपल्याला फाइंड करायची आहे. या सेंटेन्समध्ये मिस्टेक कुठे झालेली असेल तुम्हालाही लक्षात आलं असेल. ज्यांना डिग्री या घटकाची थोडी माहिती असेल तर इथं आपल्याला या सेंटेन्समध्ये चुकीचा भाग आपल्याला दिसतो, कारण हा जो सेंटेन्स आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचा आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हालाही माहित आहे याच्यामध्ये द हा आर्टिकल वापरतात. इथं द आर्टिकल इथं मिस केलेलं आहे. द एफिल टावर इज द पाहिजे होतं, इथं काय पाहिजे होतं, द, कारण मोस्टच्या अगोदर द वापरणं अपेक्षित आहे. आयकॉनिक लँडमार्क, कारण आहे एफिल टावर, जसं तुम्हालाही माहित आहे आयकॉनिक लँडमार्क आहे पॅरिस मधला, म्हणजेच इथं हा नाही, हा नाही आणि इथं हा सुद्धा नाही, हा आहे एररचा भाग. जर इथं काय पाहिजे, द हा शब्द एक्सपेक्टेड आहे. तुम्ही कधीही लक्षात ठेवा, जेव्हा मोस्ट आलेला असेल तर तिथं आपल्याला द एक्सपेक्टेड आहे. मोस्ट जर असेल आणि इथं आपल्याला एक्सपेक्टेड द आहे, आणि किंवा मग एखादा ऍडजेक्टिव्ह असेल ज्याला EST जोडलेले असेल, ज्याच्यामध्ये CLEVEREST क्लेवरेस्ट शब्द असेल, क्लेवरेस्ट जर असेल तर इथं तुम्हाला सुद्धा एक्सपेक्टेड द आहे. कारण हे EST कधी जोडतो आपण, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये जोडतो, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्स मध्ये द वापरणंच आहे, द वापरावंच लागेल. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्रांनो, 13वा प्रश्न आहे, समाज कल्याण विभागाचाच प्रश्न आहे. 2025 ची जी भरती झाली त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे आणि इथं आपल्याला योग्य तो काय आहे, शब्द रिप्लेस करायचा आहे. योग्य तो शब्द त्याच्यामध्ये सेंटेन्स मधला काय आहे, रिप्लेस करायचा आहे. मग इथं काय म्हणलेलं आहे, द मीटिंग वॉज पोस्टपोन. मीटिंग काय करण्यात आली, पोस्टपोन करण्यात आली. वेदर द एम्प्लॉई वर बिझी विथ द प्रोजेक्ट, कारण सर्व जे कामगार करणारे एम्प्लॉईज होते त्यांनी प्रोजेक्ट मध्ये बिझी होते. आता वेदर साठी आपल्याला इथं योग्य तो शब्द वापरायचा आहे. आता मीटिंग एक्सटेंड करण्याचं इथं आपल्याला रिझन दाखवलेला आहे, रिझन दाखवलेला आहे. आता रिझन दाखवलेला असेल तर आपल्याला प्रॉपर इथं काय करावं लागेल, योग्य तो शब्द लिहावा लागेल. कारण दर्शवण्यासाठी कोणता शब्द वापरतात तो इथं आपल्याला रिप्लेस करायचा आहे. आता ते नो सबस्टिट्यूट रिक्वायर्ड आहे इथं, नाही म्हणून नाही. आल्दो, आल्दो म्हणजे जरी, जरीचा विषय नाही. जरी जर आल्दो वापरला तर याला अर्थ येत नाही. बिकॉज करेक्ट आहे. इथं आपण बिकॉज जर शब्द घेतलो, बिकॉज, तर इथं अर्थ बरोबर होईल पहा. द मीटिंग वॉज पोस्टपोन्ड बिकॉज द एम्प्लॉईज वर बिझी विथ द प्रोजेक्ट. हा करेक्ट आन्सर आहे. म्हणजेच आपल्याला इथं एक्सपेक्टेड आन्सर बिकॉज इथं आहे ऑप्शन नंबर 3, समाज कल्याण विभाग 2025. नेक्स्ट पहा 14वा प्रश्न आहे. हा सुद्धा समाज कल्याण विभाग 2025 च्या एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे. शी इज व्हेरी गुड डॅश सॉल्विंग पझल. आता गुडच्या नंतर योग्य तो आपल्याला प्रिपोजिशन घ्यायचा आहे, फॉर, ऍट, इन, विथ. तुम्हाला माहित असेल बरेच जण काय करतात, इथं इन वापरतात, कारण इन हा शब्द वापरतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना प्रिपोजिशनचा
अभ्यास असेल, ज्यांनी प्रिपोजिशनची कन्सेप्ट समजून घेतली असेल, तर इथं योग्य जो उत्तर आहे इथं कोणता येईल? ऍट येईल. काय येईल? कारण माहित आहे का तुम्हाला, माहित असेल जेव्हा एखाद्या स्किल मध्ये चांगला आहे असं म्हणताना आपल्याला ऍट हा शब्द वापरतो. म्हणजे कसं होईल? शी इज व्हेरी गुड ऍट सॉल्विंग पझल्स. गुड कोणत्याही क्षेत्रामध्ये, मग ते कोणती कला असेल, काही असेल, जेव्हा आपण गुड शब्द येतो त्याच्यामध्ये ऍट वापरलेलं कधीही चांगलं असते. तर हे एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न पहा. हा सुद्धा समाज कल्याण विभाग भरती 2025 मध्ये आलेला प्रश्न आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की हा जो क्वेश्चन आहे हा सुद्धा क्वेश्चन कोणत्या घटकावर आधारित आहे? डिग्री घटकावर आधारित आहे. द एन्शियंट मॅन्युस्क्रिप्ट वॉज फॉर डॅश दॅन द म्युझियम स्टॉफ इनिशियली बिलीव्ड. पहा आता इथं कंपॅरेटिव्ह डिग्री विषयी बोललेलं आहे. तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये योग्य तो आपल्याला पर्याय वापरायचा आहे रेरेस्ट. रेरेस्ट हा येत नाही. रेरेस्ट म्हणलं तर हा शब्द सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरतो. का? तर इथं ईएसटी जोडलेला आहे. मोस्ट हा सुद्धा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये झाला, हा सुद्धा नाही. मोर रेरर आणि रेरर ऍक्च्युली हे दोन आपल्याला दिसतात मोर वापरू, परंतु ऍक्च्युली RARER यालाच ER जोडलेला आहे, म्हणजे इथं मोर वापरायची गरज नाही. ऑप्शन नंबर जो आहे 4 काय आहे इथं करेक्ट आहे. RARER रेरर. आता हे सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, कशावरून आहे? तर तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, द्यान जो शब्द आहे हा कोणत्या डिग्रीमध्ये वापरतो? आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरतो. तर हा एक पॉइंट लक्षात ठेवा. आणि तुमच्या माहितीच तो सांगतो, PD, CD आणि SD याच्यामध्ये काही शब्द येतात. जसं PD ची ओळख कशी करायची, काही नाही, हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. पॉझिटिव्ह डिग्री जर राहिली त्याच्यामध्ये शब्द ऍज असे शब्द वापरतो, तो ऍज वापरतो आणि ऍडजेक्टिव्हचा किंवा ऍडवर्बचा बेस फॉर्म वापरतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे पण शब्द येतात, व्हेरी फ्यू पण येतात किंवा नो ऑदर पण येऊ शकतात. नो ऑदर हे जे शब्द आहेत हे सगळे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरतात. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलात कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला नक्कीच द्यान पाहायला मिळेल, किंवा त्याच्यानंतर द्यान एनी ऑदर पण शब्द वापरतो आपण, किंवा द्यान मेनी ऑदर सुद्धा शब्द वापरतो आपण. इथं द्यान मेनी ऑदर हा सुद्धा शब्द आपण इथं वापरतो. हा एक पॉइंट महत्वाचा आहे. आणि ओळख मध्ये शेवटचा सुपरलेटिव्ह डिग्रीचा असेल, याच्यामध्ये तुम्हाला द वापरलेलं दिसेल किंवा वन ऑफ द असाही शब्द तुम्हाला वापरलेलं दिसेल. तर ही झाली डिग्रीची बेसिक ओळख. फक्त तुमच्या माहितीच तो द्यायला, तर म्हणजे मी CD आहे हे कशावरून ठरवलं? या द्यानवरून ठरवलं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही क्लास 3 पोस्टची प्रिपरेशन करत असाल आणि TCS परीक्षा पॅटर्न जर तुम्ही त्यानुसार जात असाल, तर ह्या व्हिडिओजमधले प्रश्न तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. कारण पहा, IBPS असेल किंवा TCS असेल, या गोष्टी प्रश्नाचं स्वरूप असा असू शकतो. तर तुम्ही अभ्यास करताना अशा प्रकारचे प्रश्न येतात, या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही अभ्यासाची तयारी करा. आणि खास करून असे प्रश्न वनरक्षक त्याच्यानंतर इतर सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरतात. तर इथं आपण थांबूयात. पुढील व्हिडिओजमध्ये अशाच प्रकारे PYQचा आपण अभ्यास करू. धन्यवाद.